तर बदलापूरमधील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये 5 पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। बदलापूरमधल्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामधली ही सगळ्यात मोठी अपडेट। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय। तर गुन्हा दाखल करून कारवाई करा असेही आदेश मुंबई हायकोर्टाने दिले। मुंबई हायकोर्टामध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। तर बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। तर बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नाहीत, फॉरेन्सिक अहवाल आहे। हा अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे। ज्यावेळेला अक्षय शिंदेला घेऊन बदलापूरकडे पोलीस निघालेले होते आणि त्याच वेळेला अक्षय शिंदेने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्याच्यावर गोळीबार केला, गोळ्या झाडल्या त्याच्यावर, असं पोलिसांनी म्हटलेलं होतं। मात्र बंदुकीवर अक्षय शिंदेच्या फिंगरप्रिंट्स नाहीत, त्याने बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता असं पोलिसांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं होतं। तर थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, काय अपडेट? निखिल, आपण पाहतो की या सगळ्या प्रकरणानंतर बदलापूरमध्ये जे काही 2 चिमुकल्या मुलींचं लैंगिक अत्याचाराचं प्रकरण झालेलं होतं आणि या प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदेला पहिल्यांदा अटक केली आणि SIT कडून सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली आणि त्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाल्यानंतर अक्षय शिंदेला तळोजा कारागृहात पाठवण्यात आलेलं होतं। मात्र एका दुसऱ्या प्रकरणामध्ये त्याचा ताबा घेतल्यानंतर एकूण 5 पोलीस अधिकारी तळोजा कारागृहातून या आरोपीला घेऊन SITच्या त्या क्राईम ब्रांचच्या युनिटकडे जात होते आणि तेव्हा वाटेत याचा गोळीबार झालेला होता। या सगळ्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर सरकारवरती सुद्धा काही प्रमाणामध्ये आरोप झालेले होते की अक्षय शिंदेची फेक एन्काउंटरमध्ये त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप झालेला होता आणि या अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती। हायकोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणावरती नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती, पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केलेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते। आता न्यायालयीन चौकशी पूर्ण झालेली आहे आणि या संदर्भातला एक अहवाल जो तयार झालेला होता तो अहवाल आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या कोर्टामध्ये स्वतः त्यांनी वाचला। त्याच्यासमोर हा अहवाल सगळ्यांसमोर उघडण्यात आला आणि त्यामध्ये जी काही निरीक्षण नोंदवण्यात आलेली होती त्या निरीक्षणानुसार जर आपण पाहिलं तर या 5 पोलीस अधिकाऱ्यांना या अहवालामध्ये जबाबदार ठरवण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेनं जो काही गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीमध्ये गोळी झाडली अशा पद्धतीचं म्हटलं जात होतं, या पोलिसांचा तसा जबाब होता। मात्र अहवालामध्ये जे काही निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे किंवा अहवालामध्ये चौकशीनंतर जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये अक्षय शिंदेनं वापरलेल्या बंदुकीवरती त्याचे कुठलेही फिंगरप्रिंट्स नाहीत असा फॉरेन्सिक रिपोर्ट जो आहे तो या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। शिवाय अक्षयच्या आईवडिलांचं जे काही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं होतं किंवा त्यांचे जे काही आरोप होते या सगळ्याची परिस्थिती समजून घेतल्यानंतर अक्षय शिंदे याच्यावरती गोळीबार करणं हे पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि पोलिसांची भूमिकाच पूर्णपणे संशयास्पद आहे। त्यामुळे अक्षय शिंदेच्या मृत्यूला हे 5 पोलीस अधिकारी जबाबदार आहेत असं या अहवालामध्ये निरीक्षण जे आहे ते अंतिम निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे। या अहवालानंतर न्यायमूर्तींनी जेव्हा सरकारी वकिलांना प्रश्न विचारला की यामध्ये तुम्ही काय कारवाई करत आहात त्यावेळी सरकारी वकील हितेन वेणगावकर यांनी कोर्टामध्ये माहिती दिलेली आहे की यामध्ये कायद्यानुसार महिला आयोगाच्या रुपाली